महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमा भागात शेतकऱ्यांचा एक वेगळा सण साजरा होतो। या दिवशी काळ्या आईची मनोभावे पूजा करण्यात येते। निसर्गासोबत नातेसंबंध आणि माणुसकीची वीण आणखी घट्ट होते। पाहुयात कसा आहे हा आगळा वेगळा सण। सोलापुरातला शेतकरी जरी सध्याच्या आधुनिक युगात वावरत असला तरी आपल्या शेतीशी त्याची नाळ घट्ट विणली आहे आणि म्हणूनच वर्षातून एकदा तो आपल्या काळ्या आईकडे वेळ काढून जातोच। ही वेळ म्हणजे वेळा अमावस्या। पेरणीनंतर येणारी 7वी अमावस्या म्हणजे वेळा अमावस्या। या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात जातो। कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतातील सर्व पिकांची आणि मातीपासून बनवलेल्या पांडवांची अर्थात पंचमहाभूतांची पूजा करतो। यावेळी नैवेद्याला शेतातील भाजीपाल्याचा खमंग गरगट्ट केला जातो। सोबत बाजरीच्या पिठाचे उंडे आणि गोड खीर असते। पांडव आणि काळ्या आईला नैवेद्य अर्पण केल्यावर शेतातच वनभोजन होतं। या सणाला एकमेकांना जेवण्याची आमंत्रणही दिली जातात। अमावस्येचं महत्त्व आम्ही पाच पांडव असतात ते 5 पांडवाची पूजा करतो। जे ज्वारीचे धाट आहेत त्याचीही पूजा करून आम्ही त्यांना प्रसाद देतो, प्रसाद अर्पण करतो आणि शेतकरी पूर्ण जेवढे शेतकरी आहेत तेवढे शेतकरी संपूर्ण शेतकरी सोलापूर शेतामध्ये येतात, पूर्ण दिवस घालवत आहे। या दिवशी शेतकरी सुखी व समृद्धी व्हावे, आपल्या घरी लक्ष्मी यावं यासाठी रात्री इथून धाटांची एक टोपली तयार केली जाते, त्यात दिवा लावला जातो आणि ते घरी लक्ष्मी घेऊन गेली जाते। पूर्वजांपासून परंपरा आहे। भारत हा शेतीप्रधान देश असून ही पूजा आम्ही शेतकऱ्यांच्या सुखी समाधानासाठी 5 पांडवाची पूजा केली जाते। ही पूजा दरवर्षी या अमावस्येला केली जाते। पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी, चोहीकडे दिसणारा हिरवागार प्रसन्न निसर्ग आणि त्याची मनभावे पूजा करणारा शेतकरी असं चित्र वेळा अमावस्येला सोलापुरात हमखास दिसतं। ही अनेक शतकांपासून चालत आलेली प्रथा आहे। मानवाला निसर्गाच्या जवळ, अगदी जवळ नेणारी आदर्श परंपरा आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।